आई आण इकडे, मी भरून आणतो. राजन, मला माहितीये माझ्याऐवजी हे व्रत माझ्या रक्ताच्या नात्याचं दुसरं कुणीही पूर्ण करू शकतं, पण ते मी धडधाकट नसेन तर. आता मी आहे ना व्यवस्थित, मग मीच हे करणार. अगं पण आई, अरे काय बाई, एवढी म्हातारी झाली तरी पण इच्छाशक्ती जरा सुद्धा कमी झालेली नाहीये. ही बाई आहे ना, तिचं व्रत पूर्ण केल्याशिवाय काही गप्प बसणार नाही. आई आई अगं तू कशाला त्रास करून घेतलास, मी केलं असतं. अन्नपूर्णे, मग मलाही असं गप्प बसून चालणार नाहीये. तुझं हे व्रत पूर्ण व्हायला देणारच नाहीये मी. होय बाबा, काय सांगावं, या व्रताचं फळ मिळालं तर ही आणखीन 4 पावलं वरचढ व्हायची माझ्या. धन्यवाद. वेल डन. तुला खरं सांगू, एकदम फास्टात अभिनंदन. खरं सांगू काय, हितला रिझल्ट काय बी लागू दे, पण तुझं प्रोजेक्ट एक नंबर आहे. बस बस. वा कमळी, मस्त प्रेझेंटेशन दिलंस. कुंबळे, लय भारी बोललीस. खूप छान बोललीस, एकदम भारी. थँक्यू. सर फाईन. तर पुढच्या 5 मिनिटांमध्ये आजचा रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. सुहास, ए सुहास, एक काम कर, वर जाशील. पाण्याची टाकी कुठे आहे माहिती आपली? पाण्याची टाकी, पाण्याच्या टाकीमधलं सगळं पाणी आहे ना, त्या सगळ्याचा उपसा करून टाक. खाली अजिबात पाणी येता कामा नये, लक्षात ठेव. टाकीत एक टिपूस जरी मला पाण्याचा थेंब दिसला ना तर याद राख, तुला घालेन टाकीत मारून. पटकन थोडं सगळं. आता बघू ना कसं व्रत पूर्ण करतेस ते.